विद्यार्थी मित्रांनो, रिनीट त्या ठिकाणी काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे 2026 साठीची. आणि विद्यार्थ्यांसाठी आपण एक सिरीज या ठिकाणी घेऊन आलेलो आहेत. या सिरीजमध्ये आपण प्रत्येक चॅप्टर मधील बायोलॉजीच्या विद्यार्थी ज्या लाईनमध्ये वारंवार चुका करतात किंवा ज्या लाईनला त्या ठिकाणी दुर्लक्ष करतात किंवा त्यांच्याकडून वारंवार त्या ठिकाणी चुका होतात किंवा काही एनसीईआरटी मधील हिडन लाईन्स ज्या आहेत त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण त्या बघणार आहोत. व्हिडिओ हा 3 ते 4 मिनिटांपर्यंत होईल, फार लेंदी होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना चांगला बायोलॉजीमध्ये स्कोअर करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी तर हा व्हिडिओ त्या ठिकाणी नक्की बघितला पाहिजे. व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. पहिली लाईन आहे, अरिस्टॉटल वॉज द अर्लिएस्ट टू अटेम्प्ट अ मोर सायंटिफिक बेसिस फॉर क्लासिफिकेशन. या ठिकाणी विद्यार्थी चुका करतात की पहिलं सायंटिफिक बेसिस फॉर क्लासिफिकेशन कोणी दिलं होतं? अरिस्टॉटल या सायंटिस्टनं त्या ठिकाणी दिलेलं होतं. आणि खूप इम्पॉर्टंट एक लाईन आहे, ती म्हणजे ही लाईन आहे. ओके, तर आपण प्लांट किंगडम मध्ये त्या ठिकाणी वाचलेलं असेल की क्लॅमिडोमोनास आणि क्लोरेला हे क्लोरोफायसी क्लासमध्ये येतात. परंतु या चॅप्टर मध्ये जर आपण बघितलं तर क्लॅमिडोमोनास आणि क्लोरेला जे आहे बेटा, हे त्या ठिकाणी कशामध्ये त्यांनी ठेवलेले आहे? प्रोटिस्टामध्ये. तर या ठिकाणाहून विद्यार्थ्यांची 100% चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी मी सांगू शकतो, या ठिकाणी स्कोर दिलेले आहे, इंडोस्पोर या ठिकाणी हे आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी म्हणतील की स्पायरला जे आहे, म्हणजे स्पायरल शेप जे बॅक्टेरिया आहे फक्त त्यांच्याकडेच फ्लॅजेला असतो का? तर असं नाही. जे बॅसिलाई आहे किंवा रॉडशेप बॅक्टेरिया आहे यांच्याकडे सुद्धा फ्लॅजेला त्या ठिकाणी असतो. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सायनोबॅक्टेरिया विषयी या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सायनोबॅक्टेरिया बद्दल त्यांनी दिलेलं आहे. द कॉलनीज आर जनरली सराउंडेड बाय जिलॅटिनस सीथ. म्हणजे सायनोबॅक्टेरियाची जी काही कॉलनी आहे कशाने सराउंडेड असते? जिलॅटिनस सीथ. परंतु या ठिकाणी आपण जर नॉस्टॉक विषयी बघितलं या ठिकाणी डायग्राम मध्ये, तर नॉस्टॉक जो आहे हा त्या ठिकाणी फिलामेंटस अल्गी आहे, फिलामेंटस ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी म्युसिलाजिनस सीथ दिलेली आहे, जिलॅटिनस सीथ नाही. तर या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी काय होतात? कन्फ्युज होतात. आता या ठिकाणी हेट्रोसिस्ट दिलेला आहे, याविषयी शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला सांगतो. तर हेट्रोसिस्ट जे आहे ही एक स्पेशलाइज सेल आहे आणि हेट्रोसिस्ट जे आहे ही नायट्रोजनचं फिक्सेशन करते. जसं आपण प्लांट मध्ये जर बघितलं तर प्लांट काय करतात? कार्बन फिक्सेशन करतात. हेट्रोसिस्ट जे आहे ही नायट्रोजनचं फिक्सेशन करते अमोनियामध्ये. ओके, आणि यासाठी जो एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहे हा नायट्रोजिनेज आहे. आणि हा नायट्रोजिनेज एन्झाईम इनऍक्टिव्हेट होतो ज्यावेळेस ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये येतो. म्हणजे ऑक्सिजन सेन्सिटिव्ह हा नायट्रोजिनेज एन्झाईम आहे. त्यासाठी ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये हा एन्झाईम येऊ नये म्हणून स्पेशलाइज सेल जी बनलेली आहे ती सेल म्हणजे हेट्रोसिस्ट आहे. ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये नायट्रोजिनेज एन्झाईम येऊ नये त्यासाठी ही स्पेशलायझेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर खूप इम्पॉर्टंट एक हिडन लाईन आपण याला म्हणू शकतो की दे ऑफ्टन फॉर्म ब्लूम इन पॉल्युटेड वॉटर बॉडीज. म्हणजे सायनोबॅक्टेरिया काय करतात? ब्लूम फॉर्म करतात. कुठे? पॉल्युटेड वॉटर बॉडीज मध्ये. नेक्स्ट तुम्ही या ठिकाणी फंगामध्ये बघू शकता की फंगामध्ये जर तुम्हाला असा क्वेश्चन त्या ठिकाणी आला की फंगायचे जे काही गॅमेट्स आहेत हे मोटाईल आहे की नॉन मोटाईल आहे, तर मोटाईल किंवा नॉन मोटाईल गॅमेट त्या ठिकाणी असू शकतात. त्यांचं काय होणार आहे? प्लाझ्मोगॅमी होणार आहे. तर हे मोटाईल किंवा नॉन मोटाईल असू शकतात. या ठिकाणी विद्यार्थ्याकडून थोडीफार चूक होते. त्याच्यानंतर मिओसिस इन झायगोट, झायगोटिक मिओसिस त्या ठिकाणी फंगायमध्ये होतं आणि बऱ्याच वेळेस झायगोटिस मिओसिस होईल हे कंपल्सरी नाहीये. त्या ठिकाणी प्लाझ्मोगॅमी होईल, कॅरोगॅमी होईल. त्याच्यानंतर त्या ठिकाणी काय होणार आहे? झायगोट बनणार आहे आणि झायगोट पासून नंतर त्याच्यामध्ये मायटोसिस होऊन फ्रुटिंग बॉडीज बनणार आहे आणि त्या फ्रुटिंग बॉडीज मध्ये मिओसिस होऊन त्या ठिकाणी स्पोर फॉर्म होईल. आता आपण आलेलो आहे व्हायरसमध्ये. जर मी तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला तर व्हायरसमध्ये नेमकं इन्फेक्शियस काय आहे?
व्हायरसचं प्रोटीन इन्फेक्शियस आहे की जेनेटिक मटेरियल इन्फेक्शियस आहे किंवा जे लिव्हिंग फ्लुइड आहे ते इन्फेक्शियस आहे. तर एम.डब्ल्यू. बेजेरिनेक नावाचा जो काही सायंटिस्ट आहे, या सायंटिस्टनं त्या ठिकाणी काय सांगलेलं होतं की आपण जर इन्फेक्टेड प्लांटचा जर आपण एक्स्ट्रॅक्ट त्या ठिकाणी घेतला आणि तो जर आपण हेल्दी प्लांटवर अप्लाय केला तर त्यामुळे हेल्दी प्लांटवर त्या ठिकाणी काय होणार आहे, हेल्दी प्लांटचं काय होणार आहे, हेल्दी प्लांटला इन्फेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. कशामुळं? या इन्फेक्टेड प्लांट पासून जर आपण काय घेतला, एक्स्ट्रॅक्ट त्या ठिकाणी घेतला आणि तो जर आपण हेल्दी प्लांटवर अप्लाय केला तर त्या ठिकाणी इन्फेक्शन होणार आहे. आणि हे इन्फेक्शन कशामुळे आहे? फ्लुइडमुळे आहे. हे कोणी सांगितलेलं आहे? एम.डब्ल्यू. बेजेरिनेक नावाच्या सायंटिस्टनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जेनेटिक मटेरियल इज इन्फेक्शियस. ही लाईन या ठिकाणी दिलेली आहे, खूपच महत्वाची ही लाईन आहे. ऍक्च्युअली इन्फेक्शियस काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. आणि व्हायरस इज न्यूक्लिओ प्रोटीन. आता व्हायरस काय आहे? न्यूक्लिओ प्रोटीन आहे. म्हणजे व्हायरस काय आहे? ऍक्च्युअली व्हायरस हा असा पार्टिकल आहे जो आपण जर बघितलं, जेनेटिक मटेरियल व्हायरसमध्ये असतं, डीएनए किंवा आरएनए. दोन्ही एकाच वेळी असू शकतं का? तर नाही. जेनेटिक मटेरियल प्लस जे की जेनेटिक मटेरियल कव्हर असतं कशाने? कॅप्सिडने कव्हर असतं. ओके. तर व्हायरस कशाने बनलेला आहे? जेनेटिक मटेरियल प्लस प्रोटीन. म्हणून या ठिकाणी व्हायरसला आपण काय म्हणतो? न्यूक्लिओ प्रोटीन. व्हायरस इज अ न्यूक्लिओ प्रोटीन. या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्याकडून बऱ्याच वेळेस चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशनच्या काही हिडन लाईन्स या ठिकाणी आपण बघितलेल्या आहे, काही इम्पॉर्टंट लाईन्स बघितलेल्या आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर तुम्हाला पाहिजे आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगा.